नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. आपण आज जी भयकथा ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे ती लाकडी इमारत. कथेचे लेखक भूषण पाटील. दोन महिन्यानंतर सुट्टी संपून आज आकाशचे डी.एडचे दुसरे वर्ष सुरू झाले होते. पहिल्या वर्षी चांगल्या गुणांनी पास झाल्यामुळे आकाश आणि त्याचे चारही मित्र राकेश, विलास, सचिन आणि भगवान खूप आनंदात होते. तसे हे पाचही मित्र वेगवेगळ्या गावाहून इथे शिकायला आले होते. आकाश एकटाच पहिल्या दिवशी आला होता. बाकी चारही मित्र अजून 3-4 दिवसांनी येणार होते. तसे पाचही मित्र मोबाईलवर संपर्कात होते, म्हणून आकाशने लवकर जाऊन चांगली रूम शोधून ठेवावी असं ठरलं होतं. आज पहिलाच दिवस होता, म्हणून वर्गात फारशी विद्यार्थी संख्या नव्हती. पण आता आपण सिनियर झालो म्हणून आकाश खूप आनंदात होता. कॉलेज तसे गावच्या अगदीच बाहेर तर नव्हते, पण गावाच्या शेवटाला मात्र होते. आजूबाजूला 10-12 घरांचीच काय ती वस्ती होती. कॉलेजच्या इमारतीला लागूनच नदी होती. पावसाळा सोडला तर तळपाय बुडतील इतके पाणी नेहमी वाहत असायचे. नदीच्या पलीकडील काठावर गाव होते, म्हणून नदीच्या पात्रातून गेल्यावर अवघ्या 5 मिनिटात गावात जाता येत असे. नाहीतर कॉलेजसमोरून मुख्य रस्त्याने गेलो तर पूल ओलांडून गावात जाण्यासाठी साधारण 2 किलोमीटरचे अंतर कापावे लागे. कॉलेजची बिल्डिंग 2 मजली होती. दुसऱ्या मजल्यावर पहिला रूम ग्रंथालयाचा, दुसरा प्राचार्यांचे ऑफिस, मग दुसऱ्या वर्षांचे लागोपाठ 2 व पहिल्या वर्षाचे 2 वर्ग आणि शेवटी ऑडिटोरियम हॉल. प्राचार्यांच्या ऑफिसला लागून आकाशचा वर्ग होता. पहिलाच दिवस असल्यामुळे जेमतेम 10-12 डोकी दिसत होती. पण पहिल्या वर्षाचे दोन्ही वर्ग फुल होते. आकाश व इतर मित्र वर्गात गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात अचानक पहिल्या वर्षाच्या वर्गातून एक मुलगी किंचाळत पॅसेजमधून पळताना दिसली. अचानक घडलेला प्रकार बघायला सर्व विद्यार्थी वर्गाच्या बाहेर आले, तर ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत प्राचार्यांच्या ऑफिसजवळ पडलेली दिसली. लगेच शिपायांनी व शिक्षकांनी तिला उचलून प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये नेले. प्राचार्यांनी तातडीने डॉक्टर बोलावला आणि गोंधळ वाढायला नको म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात बसायची सूचना दिली. आकाशचे एका शिपायाशी चांगले जमायचे. कॉलेज सुटल्याबरोबर त्याला आकाशने गाठले व कॅन्टीनमध्ये चहा पिण्यासाठी घेऊन गेला. झालेला प्रकार काय होता म्हणून आकाशने त्याला विचारले. त्यावर तो शिपाई बोलू लागला. ती मुलगी बाहेरगावाहून आली होती. हॉस्टेल पूर्णपणे फुल झाल्यामुळे घाईघाईने तिने रूम केला. नवीनच असल्यामुळे तिला इथली जास्त माहिती नव्हती, म्हणून कॉलेजच्या मागील बाजूची जी जुनी लाकडी इमारत आहे तिथे वरच्या माळ्याची खोली तिने घेतली. मागील 2 दिवसांपासून ती तिथे एकटीच राहत होती. इमारतीचा मालक व्यापारी असल्याने खालच्या मजल्यावर त्याचे गोदाम आहे. दिवसाच काय फक्त तिथे 3-4 कामगार काम करतात, पण संध्याकाळनंतर तिथे कोणीही थांबत नाही. तरीही मालकाने तिला नको म्हणून सांगितलं, पण त्या मुलीच्या गयावया बघून नाईलाजाने त्याने ती खोली तिला दिली. बोलता बोलता तो पुढे बोलला. नक्की तिथेच त्या मुलीच्या अंगात घुसलं असेल. आकाशने विचारलं, अंगात घुसलं म्हणजे नक्की काय? त्यावर तो शिपाई बोलला, जाऊ द्या ना आकाश भाऊ. लागलीच आकाशने 20 रुपयाची नोट शिपायाला दिली. नको नको म्हणत त्याने ती घेतली, पण आपल्यातले बोलणे कोणालाही न सांगण्याची ताकीद दिली. नंतर तो बोलू लागला. जवळपास 20 वर्ष झाली असतील. त्या इमारतीमध्ये तेव्हा सरकारी दवाखाना चालायचा. नदीच्या या बाजूला एवढी एकच दवाखान्याची इमारत होती. गाव तेवढे मोठे नसल्याने दवाखान्यात डॉक्टर, 2 नर्स व 1 कंपाऊंडर, फक्त एवढाच काय तो स्टाफ होता. पावसाळ्याचे दिवस होते. एके दिवशी तेथे एका गरोदर बाईला भरती करण्यात आलं. त्या बाईचा नवरा बाहेरगावी होता व तो दुसऱ्या दिवशी येणार होता. योगायोगाने डॉक्टर व कंपाऊंडर दोन्ही सरकारी कामानिमित्त शहरात गेले होते आणि 1 नर्स रजेवर होती, म्हणून दवाखान्यात फक्त एकच नर्स तेवढी हजर होती.
नर्सने त्या बाईची प्राथमिक तपासणी केली. प्रसूतीला अजून 1-2 दिवस तरी लागतील असा नर्सने अंदाज केला. तोवर डॉक्टर पण येऊन जातील असं नर्सने त्या बाईला सांगितलं. दवाखान्यात दोघीच होत्या म्हणून सायंकाळी नर्सने त्या बाईला सांगितलं की मी घरी जाऊन जेवण करून येते व तुझ्यासाठी पण जेवण घेऊन येते. तेव्हा गावात जाण्यासाठी नदीतूनच रस्ता होता. त्यानंतर काही वर्षांनी हा फिरून जाणारा रस्ता व पूल तयार झाला. नर्स गेल्यानंतर अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हळूहळू काळोखही वाढायला लागला होता. नदीचे पाणी वाढल्याने नर्सला परत येताच आले नाही. पहाटेला पाऊस थांबला पण नदीचे पाणी ओसरायला दिवस उजाडला. रात्रभर ती बाई दवाखान्यात एकटीच होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा दवाखान्याचा स्टाफ व त्या बाईचा नवरा असे सर्व दवाखान्यात पोहोचले तेव्हा सर्वांना समोरील दृश्य बघून आश्चर्याचा धक्काच बसला. बेडवर ती बाई आपल्या नवजात बाळाला कुशीत घेऊन अगदी आनंदाने खेळवत होती. नवरा आलेला बघून तिला अधिकच आनंद झाला, परंतु लगेच तिच्या लक्षात आलं की हे सर्व आपल्याकडे एवढ्या आश्चर्याने का बघतायत. सर्वांच्या मनात एकच विचार येत होता की या बाईने कोणाचीही मदत न घेता बाळाला जन्म कसा काय दिला. तसेच बाळाकडे व तिच्याकडे बघून असे वाटत होते की प्रसूती अगदी योग्य पद्धतीने झाली होती. डॉक्टर बोलू लागले, बाई तुम्ही तर फारच धैर्यवान आहात. कोणाचीही मदत न घेता इतक्या निरोगी बाळाला तुम्ही जन्म दिला. हे ऐकून ती बाई बोलू लागली, मी कसली आली आहे धैर्यवान. उलट काल रात्री जेव्हा या नर्सबाई जेवण आणायला जाते म्हणून सांगून गेल्या आणि वादळी पावसाला सुरुवात झाली तेव्हा अचानक मला वेदनेने काळा जाऊ लागल्या व मी ओरडू लागले. पण बरं झालं तेवढ्यात दुसऱ्या नर्सबाई आल्या व मला धीर देऊ लागल्या. त्यांनीच रात्री माझी प्रसूती केली. फारच अनुभवी आहे तुमच्या त्या नर्सबाई. त्या बाईचं बोलणं ऐकून दवाखान्याचा स्टाफ एकमेकांकडे बघायला लागला. दुसरी नर्स जी रजेवर होती ती म्हणाली, मी तर काल रजेवर होती. बाळाची व त्या बाईची तपासणी करून थोड्या वेळानं डॉक्टर त्या बाईला म्हणाले की काल रात्री या दोन्हीपैकी कोणत्या नर्सने तुमची प्रसूती केली. त्यावर ती बाई म्हणाली, या दोन्हीही नव्हत्या. तुमच्याकडे त्या तिसऱ्या नर्स आहेत ना त्या होत्या. त्यावर डॉक्टर म्हणाले, कुठे आहेत त्या, तुम्ही दाखवाल का मला. बाई म्हणाली, अहो तुमच्या रिसेप्शन रूममध्ये नाही का त्यांचा फोटो लावलेला. त्या बाईच्या तोंडून हे उत्तर ऐकून सर्वांनाच घाम फुटला. कारण ही तसेच होते. त्या बाईची प्रसूती करणारी नर्स जिचा फोटो रिसेप्शन रूममध्ये लावलेला होता तिला जाऊन वर्ष झाली होती. हे जेव्हा त्या बाईला समजलं तेव्हा तिला धक्काच बसला आणि भीतीने तिचं हृदयच बंद पडलं. त्यानंतर तिचा नवरा बाळाला घेऊन जो गेला तसा पुन्हा दिसलाच नाही. तेव्हापासून तो दवाखाना जो बंद झाला तो बंदच झाला. शिपायाने सांगितलेली स्टोरी ऐकून आकाश जरा विचारात पडला. आकाश भाऊ, मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली हे कोणालाही समजू देऊ नका. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. एवढे बोलून तो शिपाई निघून गेला. मग आकाशही रूमच्या शोधात गेला. आजच्याच त्याला चांगली रूम हवी होती, कारण दुसऱ्या दिवशी त्याचे 4ही मित्र येणार होते. ठरल्याप्रमाणे आकाशने एक चांगली रूम शोधली. रूम कसली, पूर्ण घरच होते ते. एक कौलारू. कॉलेजसमोरून गावात जाणाऱ्या रस्त्यावरच होते ते घर. आजूबाजूला जेमतेम 2-3 घरे होती. तीही थोडी दूरच होती, पण कॉलेजपासून जवळ. आणि घरात 3 ऐसपैस खोल्या. तसेच मागील बाजूस भरपूर पाणी असलेली विहीर व भाडेही परवडणारे. त्यामुळे आकाशने ते घर भाड्याने घेतले. दिवसभर रूम शोधून शोधून आकाश दमून गेला होता आणि आता काळोखही व्हायला आला होता. मेसवर जेवल्यानंतर हॉस्टेलवर ठेवलेले आपले सामान घेऊन आकाश सरळ नव्याने घेतलेल्या घरी जाऊन झोपणार होता. कुलूप उघडून आकाश आत गेला. आत पूर्णपणे काळोख होता. पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर थेंब थेंब पावसाला पण सुरुवात झाली होती. आता लाईटचे बटन काळोखात कुठे शोधत बसू, आणि सापडले तरीही बल्ब आहे की नाही. त्यामुळे आकाशने
तेथे सामान ठेवले आणि डोक्याशी बॅग घेऊन झोपी गेला. उद्या आपले चारही मित्र राकेश, विलास, सचिन आणि भगवान येतील. तेव्हा साफसफाई, लाईट वगैरे इत्यादी गोष्टी बघून घेऊ, असा विचार करता करता आकाशला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याच्या लक्षात आले की आजूबाजूला सगळीकडे धूळच धूळ आहे आणि काल रात्री आपण दमल्यामुळे काळोखात तशीच झोपी गेलो. धुळीमुळे त्याचे कपडे मळून गेले होते. आकाश तसाच उठला आणि सरळ मागच्या विहिरीवर गेला. विहिरीच्या रहाटाला दोरो बांधली होतीच. त्याने पाणी काढून स्वच्छ आंघोळ केली. तयारी करून आकाश कॉलेजला गेला. त्याचे चारही मित्र दुपारी येणार होते म्हणून कॉलेज सुटल्यावर त्यांना घ्यायला परस्पर बसस्टॉपवर जायचे असे त्याने ठरवले होते. कधी एकदा सर्वांना घडलेल्या घटना सांगतो असं त्याला झालं होतं. कॉलेज सुटल्यावर आकाश परस्पर बसस्टँडवर गेला. तेथे राकेश, सचिन व भगवान अगोदरच आलेली होती. आकाशला बघताच सर्वांना आनंद झाला. आकाश धावतच त्यांच्या जवळ गेला. सर्वांचे एकमेकांना भेटून झाले. आकाशने विचारले, अरे विलास नाही आला अजून? तेवढ्यात सचिन ओरडला, अरे तो काय विलास त्या बसमधून उतरतोय. सर्वांनी बस कॅन्टीनमध्ये चहा घेतला. मग आकाश सर्वांना सांगू लागला, आपल्या सर्वांसाठी एक घर भाड्याने घेतले आहे. घर बघून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. आता गेल्यावर आपल्या सर्वांना साफसफाई करावी लागेल. सर्वांनी आपापल्या बॅग्स घेतल्या व रिक्षात बसून निघाले. आकाशने शोधलेले घर त्यांच्या चारही मित्रांना खूप आवडले. राकेश म्हणाला, आकाश यार घर तर एकदम मस्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथून एकीकडे गाव साधारण 1.5 किलोमीटरवर तर दुसरीकडे कॉलेज जेमतेम अर्धा किलोमीटरवर असेल. लगेच विलास म्हणाला, आजूबाजूला घरेही कमी आहेत. जी आहेत ती पण दूर आहेत. म्हणजे आपल्याला व आपल्या अभ्यासाला पण एकदम प्रायव्हसी मिळणार. सर्वांनी मिळून घराची साफसफाई करून घेतली. घरात जरी 3 रूम होत्या तरी बैठकीची रूम बऱ्यापैकी मोठी होती. म्हणून सर्वांनी एकत्र बैठकीतच आपापले झोपण्याचे बिछाने टाकण्याचे ठरवले. उरलेल्या 2 खोल्यांपैकी एकीत अभ्यास करायचे ठरले व दुसऱ्या खोलीत सर्वांनी आपापला सामान ठेवलं. रात्री झोपताना सचिनने आकाशला विचारले, अरे आकाश यार तू मोबाईलवर बोलला होतास की आम्ही सर्व आल्यावर काहीतरी महत्त्वाचे सांगणार आहेस. हो मी आता तेच सांगणार आहे. आकाशने सर्वांना कॉलेजला घडलेला किस्सा तसेच शिपायाने सांगितलेली कॉलेज मागील जुन्या लाकडी इमारतीचे गूढ असे सर्व सविस्तर सांगितले. ते सर्व ऐकून चारही मित्र भीतियुक्त नजरेने एकमेकांकडे बघू लागले. त्यांच्या घराच्या जवळच एका कौलारू घरात एक म्हातारी आजी राहत होती. बिचारी एकटीच होती, कारण तिला एकुलता एक मुलगा शिवाय दुसरं कोणीच नव्हतं. तोही सैन्यात असल्याने फक्त सुट्टीतच तेवढा काय यायचा. ही मुलं तिथे राहायला आल्यामुळे म्हातारीला फार बरं वाटलं होतं. म्हातारी अधूनमधून मुलांना काही ना काही खाण्याचे करून देत असे. मुलंही तिची छोटी मोठी कामं करून देत. कॉलेज आणि अभ्यासात काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी राकेशला घरून फोन आला की त्याच्या आजोबांचे निधन झाले. ही बातमी ऐकून सर्व मित्रांना फार वाईट वाटलं. राकेश लागलीच गावी गेला. राकेशला गावी जाऊन 8 दिवस झाले होते. अजून 3-4 दिवसांनी तो परतणार होता. अभ्यास बुडत असल्याने इकडे चारही मित्र त्याची वाट बघत होते. असेच एके दिवशी संध्याकाळी चारही मित्र शेजारच्या आजीकडे गप्पा मारत बसले होते. आकाशने आजीला कॉलेजमागील लाकडी इमारतीबद्दल जे काही होते ते खरे आहे का असं विचारलं. त्यावर आजी जरा घाबरूनच बोलली की तुला हे कोणी सांगितलं. आकाशने पहिल्या दिवशी कॉलेजला घडलेली घटना आजीला सांगितली. जुन्या लाकडी इमारतीची कहाणी एकदम खरी असल्याचे आजीने ते चारही मित्रांना सांगितलं. तसेच गावापासून कॉलेजपर्यंतचा रस्ता जो आपल्या घराजवळून जातो यावर रात्री जायचं नाही असं पण सांगितलं. कारण रात्री काही लोकांनी या रस्त्यावरती फोटोतली नर्स व ते बाळातीनबाई यांना हडळ रूपात पाहिलं आहे. रात्री झोपताना आकाश आपल्या चारही मित्रांना म्हणाला की बऱ्याच दिवसापासून लाकडी इमारतीचे गूढ
माझ्या मनात बोचत आहे. उद्या रात्री आपण तिथे जाऊन बघू नेमकं हे गूढ काय आहे. सचिन जरा जास्तच घाबरत होता. तो म्हणाला की मी नाही येणार आणि तुम्हीही जाऊ नका. त्यावर आकाश बोलला, ठीक आहे, उद्या रात्री जेवण झाल्यावर मी, विलास आणि भगवान आम्ही तिघे जातो. तू इथेच राहा व लाईट लावून अभ्यास कर, जेणेकरून आजीलाही काही शंका येणार नाही. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते तिघेही रात्री 10च्या सुमारास लाकडी इमारतीकडे निघाले. रस्ता अगदी सुनसान होता आणि आज काळोखही जरा जास्तच होता. तिघेही भीत कॉलेजच्या इमारतीजवळ आले. रात्रीच्या काळोखात कॉलेजची इमारत अगदीच अवाढव्य आणि भयानक दिसत होती. कॉलेजच्या इमारतीला वळसा घालून तिघेही लाकडी इमारतीसमोर येऊन उभे राहिले. इमारत एखाद्या हडळीसारखी दिसत होती. आता मात्र तिघेही घाबरायला लागले होते. ही दोन्ही परतून जातात की काय म्हणून आकाश त्यांना म्हणाला की अरे भूत वगैरे असं काही खरं नसतंय, तुम्ही माझ्या मागे मागे या. असे बोलून आकाशने इमारतीच्या पायरीवर पाय ठेवताच त्याचा मोबाईल वाजला. अशा काळोखाच्या शांत वातावरणात मोबाईलच्या आवाजाने तिघांना आपले हृदय बंद पडते की काय असं वाटलं. आकाशने मोबाईल कानावर लावला. राकेशचा फोन होता. तो रात्री उशिरा शेवटच्या बसने येणार होता. आकाश त्याला म्हणाला की तू रिक्षाने येऊन जा. असं बोलून आकाशने मोबाईल खिशात ठेवला व तिघांनी इमारतीमध्ये प्रवेश केला. आकाशच्या सांगण्यावरून तिघांनी फार मोठी चूक केली होती. खाडदिशी आवाज करून इमारतीचे दार बंद झाले. इकडे बस स्थानकावर रात्री 12:30ला राकेश उतरला. फक्त एकच रिक्षा उभी होती. रिक्षावाल्याला ठरवून तो बसला. आत अगोदरच एक स्त्री बसलेली होती. राकेश लगेच रिक्षावाल्याला बोलला, भाऊ एक सीट आहे ना, मग मी सीटाप्रमाणे पैसे देईल. रिक्षावाला बोलला, ठीक आहे भाऊ, पण अजून एक सीट येऊ द्या. थोडा वेळ झाल्यानंतर राकेश बोलला, भाऊ चला आता, कोणीच येणार नाही, रस्त्यात बघू एखादं सीट. आणि रिक्षा रस्त्याला लागली. नदीच्या पुलावर एका स्त्रीने रिक्षाला हात दिला व ती आत बसली. लगेच राकेश बोलला, बघा मिळालं का नाही एक सीट. पूल टाकून पुढे गेल्यावर एका मोकळ्या जागेवर पहिली स्त्री उतरली व पुढे जाऊन रिक्षावाल्याला पैसे देऊ लागली. पैसे देता देता एक 10ची नोट खाली पडली. बसल्या बसल्या रिक्षावाला नोट उचलायला वाकला, पण पैसे न घेताच त्यानं रिक्षा पळवायला सुरुवात केली. राकेश आणि ती दुसरी स्त्री आश्चर्याने रिक्षावाल्याला विचारू लागली की तू त्या बाईकडून पैसे का घेतले नाहीस. त्याला दरदरून घाम फुटला होता. त्याने थरथरत्या आवाजात सांगितलं की तुम्ही बघितलं नाही का, मी जेव्हा नोट उचलायला वाकलो तेव्हा त्या बाईचे पाय दिसले, ते उलटे होते. त्याचे असे बोलणे ऐकून आता राकेशला घाम फुटला. लगेच ती दुसरी स्त्री बोलली, अरे तिचे पाय उलटे होते, मग माझे पाय कोणते सुलटे आहेत. असे बोलून ती स्त्री मोठ्याने विभत्स हसू लागली. राकेश आणि रिक्षावाला दोघांनाही जबरदस्त धक्का बसला आणि त्या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तोपर्यंत रिक्षा त्या लाकडी इमारतीसमोर येऊन उभी राहिली होती. दुसऱ्या दिवशी लाकडी इमारतीसमोर आकाश, भगवान, विलास, राकेश आणि रिक्षावाला असे 5 मृतदेह पडले होते व पोलीस पंचनामा करत होते. बघ्यांची गर्दी झाली होती. खाली बसून सचिन वेड्यासारखा रडत होता. गर्दीमध्ये कोणीतरी सचिनच्या खिशात काहीतरी टाकलं. सगळं संपल्यावर सचिनला खिशातली ती वस्तू सापडली. तो एक घडी केलेला कागद होता. सचिनने त्याची घडी उघडली. त्यात लिहिलं होतं की तू वाचून गेलास. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.